नमस्कार मित्रांनो, प्रेम फुकट आहे म्हणून कोणावरही करू नका. एकावरच करा आणि प्रामाणिकपणे करा. जर कोणाकडून ही प्रमाणापेक्षा जास्त तुम्ही अपेक्षा ठेवाल तर एक ना एक दिवस तुम्ही स्वतः त्या अपेक्षानं सोबत तुटून जाल. मित्रांनो, फरक तर त्यांना पडतो ज्यांच्याजवळ एक आहे. त्यांना कसला फरक पडेल ज्यांच्याजवळ हजारो आहेत. जी व्यक्ती तुमच्यावर सगळ्यात जास्त प्रेम करते ती व्यक्ती तुमच्यावर सर्वात जास्त रागवते. त्यांना वाटतं त्यांच्यापासून लांब जाऊन आम्ही रडलोच नाही, आम्हाला वाईट वाटलंच नाही. पण त्यांना हे कुठे माहिती आहे की कितीतरी रात्री आम्ही जागून काढलेल्या आहेत. ज्यांच्यावर आपण सर्वात जास्त प्रेम करतो त्यांच्यामध्येच सर्वात जास्त मोठी ताकद असते आपल्याला रडवण्याची. मित्रांनो, आपल्या लोकांना कायमच आपल्या असण्याची जाणीव करून द्या. नाहीतर वेळ ही अशी आहे ना की आपल्याच लोकांना आपल्याशिवाय जगायला शिकवते. मित्रांनो, रिलेशनशिपमध्ये चंद्र तारे यांची काही गरज नसते. फक्त गरज असते ती म्हणजे आदर आणि प्रेम. तू आठव किंवा विसरून जा, तू आठवणीत आहेस, फक्त हेच लक्षात ठेव. त्या मुलाला कधीच चीट करू नका जो मुलगा तुम्हाला ॲज अ गर्लफ्रेंड नाही तर ॲज अ वाईफ ट्रीट करत असतो. जोपर्यंत तुम्ही शांत राहता तोपर्यंत तुम्ही मूर्ख समजले जाता आणि जेव्हा तुम्ही उत्तर देऊ लागता तेव्हा मात्र तुम्ही वाईट बनता. मित्रांनो, जर कोणी तुमच्यावर जळत असेल तर जळू द्या, कारण जळणाऱ्या प्रत्येक गोष्टीची राख होत असते. मग ती एखादी वस्तू असू द्या, एखादी व्यक्ती असू द्या किंवा तिचा अहंकार. खूप त्रास होतो जेव्हा तू सगळ्यांशी बोलतेस फक्त मला सोडून. खरा आनंद तर तेव्हा होतो जिच्याशी लग्न होतं, जिच्यावर आपण प्रेम करतो. जी व्यक्ती तुमचा आदर नाही करू शकत ती व्यक्ती तुमच्यावर कधीही प्रेमसुद्धा नाही करू शकणार. कोणीतरी असा हवा आपल्या आयुष्यामध्ये जो बोलेल तुझ्या दुःखामुळे मला त्रास होतोय. चूक तुझी नाही जे तू धोका दिलास, चूक तर माझी आहे, मी तुला मोका दिला. जेव्हा कोणी आपली व्यक्ती आपली साथ सोडते तेव्हा डोळे नाही तर आपलं मनही रडतं. वेळ बदलल्यानंतरही एवढा त्रास होत नाही जितका त्रास कोणी आपली व्यक्ती बदलल्यानंतर होतो. बाकीच्यांशी काय घेणं देणं, मला तर फक्त तू, तुझा वेळ आणि तुझं प्रेम हवं. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये एक व्यक्ती अशी असते की त्याची जागा कोणी घेऊ नाही शकत. मित्रांनो, प्रेम फक्त आय लव्ह यू बोलून नाही होत. एकमेकांची फिलिंग समजून घ्यावी लागते नातं टिकवण्यासाठी. कधीकधी रिलेशनशिपला वाचवण्यासाठी सॉरी बोलावं लागतं, मग तुमची चूक असो किंवा नसो. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद.